नमस्कार मित्रांनो, आज आपण रिसेंटली पब्लिश झालेल्या आपल्या ह्या पॉलिटीच्या रिव्हिजन नोट्स बद्दल जरा थोडीशी चर्चा करणार आहोत. मला वाटतं बऱ्याच जणांनी ऑलरेडी ह्या नोट्स बघितलेल्या पण आहेत, वाचलेल्याही असतील. ज्यांनी त्या वाचलेल्या नाहीत किंवा ज्यांना त्याबद्दल काही माहिती नाही त्यांना त्याबद्दलची माहिती व्हावी हा या व्हिडिओचा एक उद्देश आहे. बहुसंख्य विद्यार्थ्यांना ऑलरेडी आपलं हे जे राज्यघटनेचं पुस्तक आहे ते सर्वांना माहितीच आहे, अनेकांनी ते वाचलेलं आहे. त्यामुळे सुरुवातीला मी या पुस्तकाबद्दल थोड्याशा गोष्टी सांगतो आणि नंतर मग आपण आपल्या या रिव्हिजन नोट्स बद्दल थोडीशी चर्चा करूया. तर हे आपलं पॉलिटिक्सचं जे बुक आहे, अनेक वर्षांपासून असंख्य विद्यार्थ्यांना हा विषय सगळ्यात सोपा करून शिकवण्याचा आणि त्याच्या आधारावर त्यांना बहुसंख्य विद्यार्थ्यांना बहुतेक सगळे प्रश्न करेक्ट येतील अशा लेवलपर्यंत नेऊन ठेवण्याचं काम आतापर्यंत या पुस्तकाने केलेलं आहे. या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य जर तुम्ही बघितलं तर असं सांगता येईल की घटना आपल्या ज्या क्रमाने आपल्याला आपल्या म्हणजे घटना ज्या क्रमाने देण्यात आलेली आहे त्याच क्रमाने हे संपूर्ण पुस्तक तयार केलेलं आहे किंवा त्याच पॅटर्नवर तयार करण्यात आलेलं आहे. म्हणजे जे आपण आज म्हणतो की घटनेमध्ये पूर्वीचे 22 आणि आजचे 25 भाग आहेत, तर ते ज्या क्रमाने घटनेत येतात तर त्याच क्रमाने हे पुस्तक या पुस्तकाची रचना केलेली आहे. प्रत्येक पार्टमध्ये म्हणजे प्रत्येक भागात कलम ज्या क्रमाने येतात त्याच क्रमाने बहुतेक सगळ्या कलमांची पण रचना याच्यात करण्यात आलेली आहे. म्हणजे एक प्रकारे तुम्हाला घटनेचा क्रम एकदम व्यवस्थितपणे याच्यातून समजेल या दृष्टिकोनातून त्याची रचना केलेली आहे. बाकी अदरवाईज बाकीच्या गोष्टी तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की एकदम सोप्या भाषेमध्ये आहे. कुठल्याही व्यक्तीने पहिल्यांदा वाचल्यानंतर आणि एकदा रिव्हिजन केल्यानंतर सहज पुस्तक समजू शकतं, घटना समजू शकते. अदरवाईज आपल्याला माहिती की लिगल लँग्वेज ही जरा थोडीशी अवघड असते आणि बऱ्याच वेळा तर मराठीमध्ये जेव्हा त्याचं लिखाण केलं जातं ते अजून जास्त अवघड होऊन जातं. उदाहरणार्थ तुम्ही जर समजा महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेली मराठी घटना जर बघितली तर ती उलट तुम्हाला जास्त अवघड वाटेल. त्यामुळे एकदम सोप्यातल्या सोप्या भाषेमध्ये घटनेच्या त्याच क्रमाने कलमांचा तोच क्रम घेऊन आणि त्याचबरोबर ऍडिशनल जी काही इन्फॉर्मेशन महत्वाची आवश्यक आहे ती सगळी त्याच्यामध्ये कव्हर करून या पुस्तकाची रचना केलेली आहे. त्यामुळेच हे पुस्तक मॅक्सिमम विद्यार्थ्यांना एकदम सोपं आणि सुलभ अशा प्रकारचं झालेलं आहे असं आपल्याला दिसेल. याचबरोबर पुस्तकात काही खास ठिकाणी टेबल्स तयार करण्यात आले आहेत, चार्ट तयार करण्यात आलेले आहेत. काही अशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन की जी नॉर्मली तुम्हाला कुठल्याही 1, 2, 3 पुस्तकात सापडत नाही ती एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरण सांगायचं म्हटलं तर राष्ट्रपतींची निवडणूक. आपल्याला घटनेमध्ये राष्ट्रपतींची निवडणुकीशी संबंधित फक्त जी वरवरची माहिती आहे तेवढीच माहिती आहे, पण तुम्ही पुस्तकात एक टेबल बघितला असेल, एक बॉक्स बघितला असेल की ज्यात राष्ट्रपतींची निवडणूक होताना जी प्रॅक्टिकल प्रोसिजर हाती घेतली जाते त्याबद्दलची पण सगळी माहिती आहे. म्हणजे ती निवडणूक नक्की होते कुठे इथपासून काही गोष्टी त्याच्यामध्ये दिसेल की राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये जर आमदार सुद्धा भाग घेत असेल तर ते दिल्लीला येऊन निवडणुकीत भाग घेतात का आपल्या राज्यातच कुठे करतात, तर त्याबद्दलची ही जी काही डिटेल्ड फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ती आहे. उपराष्ट्रपतींबद्दलची आहे. त्यानंतर राज्यसभेच्या निवडणुकीची खास व्यवस्था जी नॉर्मली आपल्याला पुस्तकातून कळत नाही ती पण त्याच्याबद्दल दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाबद्दल दिलेलं आहे, उच्च न्यायालयाबद्दल दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे पुस्तक आहे. आणि आता तर ह्या पुस्तकावरून तयार करण्यात आलेल्या ह्या रिव्हिजन नोट्स अलीकडे मी तयार केलेल्या आहेत आणि बाजारात त्या आलेल्या सुद्धा आहेत. तर रिव्हिजन नोट्स तयार करण्याच्या मागचं प्रयोजन ते मी तुम्हाला सांगतो. मला वाटतं काही जणांनी हे मनोगत वाचलं पण असेल, त्या मनोगतातलेच काही मुद्दे घेऊन मी तुम्हाला सुरुवातीला त्या गोष्टी सांगतो. सुरुवातीला याच्यामध्ये लिहिलं बघा पहिल्याच पॅराग्राफमध्ये की जर तुम्हाला कोणतीही स्पर्धा परीक्षा जर शंकेच्या पलीकडे जाऊन पास व्हायची असेल, म्हणजे ज्याला आपण बियॉन्ड डाऊट की मी ही परीक्षा पास होईल की नाही होणार याची शंका ठेवायची नसेल, म्हणजे शंकेच्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर ती त्रिसूत्री तुम्ही अंमलात आणली पाहिजे. याबद्दल हा मुद्दा दिलेला आहे. पहिलं सूत्र काय तर पहिलं तर म्हणजे आपला अभ्यास, ज्याला मी इथे लर्निंग म्हटलेलं आहे की तुम्हाला सगळे विषय व्यवस्थित कळले पाहिजे, त्याचा व्यवस्थित अभ्यास झाला पाहिजे. तर हा पहिला टप्पा येतो. पण तेवढं सगळं झालं म्हणजे सगळं झालं असं नाही. उलट मी म्हणतो की अभ्यास हा फक्त अर्धाच पार्ट आहे आपल्या परीक्षेच्या संपूर्ण प्रोसेस मधला. उरलेला अर्धा पार्ट हा तुम्हाला योग्य वेळी रिव्हिजन होणे आणि परीक्षा म्हणजे जशा प्रकारची परीक्षा आहे तशा प्रकारची
प्रॅक्टिस होणे. म्हणून प्रॅक्टिस आणि रिव्हिजन या दोन सगळ्यात महत्वाच्या किंवा तेवढ्याच महत्वाच्या गोष्टी आहे. आपण हाफ इम्पॉर्टन्स त्याला देऊ शकतो असंही तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. तर आता ही प्रॅक्टिस आणि रिव्हिजन, कारण बहुतेक सगळ्या मुलांचे एक महत्वाचं एक युज्युअल कंप्लेंट असते की आम्हाला वाचलेल्या गोष्टी लक्षात राहत नाही. तर मला त्याचं माझं उत्तर नॉर्मली त्या प्रत्येक मुलाला असंच असतं की हे सगळ्यांसाठी कॉमन असलेली कंप्लेंट आहे. बहुतेक जण अशाच प्रकारची कंप्लेंट करतात की वाचलेलं आठवत नाही किंवा आज वाचलेलं 4 दिवसानंतर आठवत नाही किंवा एक विषय वाचल्यानंतर दुसरा विषय घेतल्यानंतर पूर्वीच्या विषयाचं विशेष काही आठवत नाही. तर अशी ही जी स्थिती आहे ही प्रत्येकासाठीच असते. पण याच्यावर मात कशी करायची, तर याच्यावर मात करण्याचा एक श्युअर शॉट अशा प्रकारची मेथड काय आहे, तर परीक्षेच्या आधी तुमची रिव्हिजन होणं गरजेचं आहे. आणि आयडियली परीक्षेच्या आधी तुमच्या 2 रिव्हिजन झाल्या पाहिजे. परीक्षेच्या आधी साधारणतः 7 ते 10 दिवसांमध्ये तुमची रॅपिड फायर रिव्हिजन, म्हणजे याचा अर्थ सिलेबस सगळे विषय आणि तुम्ही वाचलेलं सगळं हे तुम्ही रॅपिड फायर पद्धतीने सगळं रिवाइज केलं पाहिजे. आणि त्याच्या ह्या 7 ते 10 दिवसांच्या आधीच्या साधारणतः 3 आठवड्यामध्ये तुमची एक लेंदी रिव्हिजन झाली पाहिजे, म्हणजे मोठी रिव्हिजन झाली पाहिजे. रॅपिड फायर नाही तर मोठी रिव्हिजन झाली पाहिजे. म्हणजे हा कालावधी येतोय साधारणतः 1 ते सव्वा महिन्याचा कालावधी येतोय परीक्षेच्या आधीचा. मग परीक्षेच्या आधी 1 ते सव्वा महिन्यात ह्या 2 आयडियल रिव्हिजन तुमच्या झाल्या तरच तुम्ही 1-1.5 वर्षापासून करत असलेल्या अभ्यासाला काही महत्व प्राप्त होतं. नाही तर अदरवाईज तुम्ही 1-1.5 वर्षापूर्वी वाचलेलं सगळं विसरून गेलेले असतात आणि बहुतेकांची मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तीच कंप्लेंट असते. मग आता जर ऐनवेळी तुम्हाला रिव्हिजन्स करायचे असतील तर एवढ्या सगळ्या मोठ्या पुस्तकांवरून तर त्या निश्चितच तुम्ही करू शकत नाही. मग त्यावेळी तुमच्याकडे छोटं असं काहीतरी पाहिजे की तुम्ही वाचन केलेलं सगळंच्या सगळं तुमचं ऐनवेळी रिव्हिजन सुद्धा होऊ शकेल. आणि त्यासाठी मग नोट्स पाहिजे असतात. आणि त्या नोट्सचे 2 महत्वाचे उद्दिष्ट आपल्याला सांगता येतील. एक म्हणजे पहिलं काय तर टू फॅसिलिटेट मेमोरायझिंग, म्हणजे लक्षात राहण्याची प्रक्रिया सुलभ करणे हे पहिलं उद्देश झालं. आणि दुसरं की नोट्समध्ये फक्त अशाच गोष्टी आल्या पाहिजे की ज्या परीक्षोपयोगी आहेत. कारण पुस्तकात सगळ्या गोष्टी परीक्षोपयोगी असतीलच असं नाही. एखादा मुद्दा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून पुस्तकात बऱ्याच गोष्टी दिलेल्या असतात, पण त्या सगळ्याच परीक्षेला उपयुक्त असतील असा त्याचा अर्थ होत नाही. पण ऐनवेळी जर तुम्ही अशा अनावश्यक गोष्टी वाचत बसला तर तुमचा चुकीने अभ्यास होतोय असा त्याचा अर्थ होईल. त्यामुळे नोट्स असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मागच्या इतक्या अनेक वर्षांमध्ये एक माझं नेहमीचं वाक्य अनेकांनी ऐकलं असेल, लक्षातही असेल, हे मी या ठिकाणी पण मेन्शन केलेलं की प्रत्येकाकडे स्वतःने काढलेल्या आणि स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या नोट्स असायला पाहिजे. आणि मी खात्रीने सांगू शकतो की हे वाक्य कित्येक जणांनी आतापर्यंत जसं तसं फॉलो केलं होतं म्हणण्याचं कारण मी नंतर सांगतो. पण अनेक जण वर्गातच ह्या सगळ्या नोट्स लिहून घेत असायचे, इतके की अक्षरशः त्यांच्याकडे 2-2, 3-3 फाईल्स किंवा नोटबुक्सही तयार व्हायचे. आणि परीक्षा झाल्यानंतर किंवा बऱ्याच वेळा विद्यार्थी पास झाल्यानंतर मला त्या नोट्स आणून दाखवायचे की बघा सर, ही इतक्या नोट्स आम्ही वर्गातच केलेल्या होत्या, त्याच्यावर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांनी रंगोटी केलेली होती, कधी लाल रंग, कधी हिरवा रंग, पिवळा रंग, असे बरेचसे नोट्स आणून मुलं दाखवायचे किंवा आताही दाखवतात. त्यामुळे नोट्स असल्या पाहिजे हे माझं वाक्य होतं. हे तंतोतंत पाळणारे विद्यार्थी सुद्धा आहेत असं म्हणता येईल. पण आता कोविड नंतर जरा थोडीशी परिस्थिती सुद्धा काय म्हणता येईल बदलली आणि त्यामुळे हे जे काही ऑनलाईन हा प्रकार सुरू झाला, सोशल मीडिया नावाचा हा जो काही प्रकार सुरू झाला आणि त्याच्यामुळे कित्येक जणांनी मात्र याच्यात मी लिहिले बघा, झटपट पास करून देणारे कोर्सेस कसे सुरू झाले, झटपट अभ्यास उरकून देणाऱ्या नोट्सचं पेव फुटलं आणि अशा असंख्य नोट्स बाजारात यायला लागल्या. आणि त्यामुळे किंवा बरेचसे विद्यार्थी मग त्यांना असं वाटलं की सोशल मीडियाच्या आधारावरच आपला अभ्यास करायला पाहिजे की काय, आणि त्याच्यातच गुंतून राहिलेले बरेचसे विद्यार्थी पण मी आजही आता बघतोय. तर त्यामुळे हळूहळू एक असं वाटायला लागलं की आपल्या सुद्धा या ज्या मुलांनी लिहून घेतलेल्या आहेत त्याच नोट्स आपण जर प्रिंट केल्या तर आपल्याला त्या जास्त उपयुक्त होऊ शकतील. आणि त्याचं अल्टिमेट फलित म्हणजे रिव्हिजन बुक आहे. ह्या पुस्तकातलं आता असं काहीच राहिलेलं नाहीये की जे ह्या पुस्तकात आलेलं नाही. म्हणजे तुम्हाला किंवा ज्याने आपलं पुस्तक वाचलेलं त्याने जर या नोट्स बघितल्या तर त्याला क्षणार्धात कळेल की पुस्तकातला असा कुठलाही मुद्दा याच्यामध्ये राहिलेला नाही. आणि इव्हन भरावर मला बऱ्याच मुलांनी येऊन फीडबॅक सुद्धा सांगितला की अक्षरशः 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण पुस्तक
रिवाईज होऊन जातोय आणि पूर्ण आपला पुस्तकाचा जो कंटेंट आहे तो पण रिवाईज होऊन जातोय. तर ही पण गोष्ट त्याच्यात आहे. फक्त एक चॅप्टर मी याच्यामध्ये मुद्दाम घेतलेलं नाही, ते म्हणजे पंचायत राजशी संबंधित जे काही सगळे टॉपिक्स आहेत ते याच्यात घेतले नाही, कारण त्याचे एक वेगळा नोट्स तयार करण्याचा प्रयोजन माझं आहे. त्यामुळे तेवढ्या ते चॅप्टर्स वगळले तर बाकी सगळ्या गोष्टी यात नोट्सच्या स्वरूपात सार म्हणून त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. अजून एक गोष्ट याच्यात मी घेतलेली नाही ती म्हणजे पुस्तकाच्या बऱ्याचशा चॅप्टर्समध्ये समजा राष्ट्रपती असेल तर राष्ट्रपतींची सगळी यादी दिलेली आहे, किंवा पंतप्रधान असेल तर आतापर्यंतच्या पंतप्रधानांची यादी, किंवा म्हणूया की लोकसभा असेल तर आतापर्यंतच्या झालेल्या सगळ्या लोकसभा आणि त्या लोकसभांच्या दरम्यान कोणते व्यक्ती पंतप्रधान बनले, ह्या ज्या सगळ्या याद्या आहेत त्या ऑलरेडी पुस्तकात असल्यामुळे पुन्हा त्या या ठिकाणी रिपीट केलेल्या नाहीत. त्यामुळे पुस्तकातले ते टेबल्स आणि नोट्स अशा जर तुम्ही ह्या केल्या तर मला वाटतं तुमची पुस्तकाची हळूहळू गरज कमी होत जाईल आणि नोट्स या तुमच्या ऐनवेळी रिवाईज करण्यासाठीच्या तुम्हाला त्या वापरता येऊ शकतील. पुन्हा तुम्ही जर बघितलं असेल तर नोट्समध्ये प्रत्येक टॉपिक्स अशा रीतीने तयार करण्यात आलेला आहे की जेणेकरून तुम्हाला बघितला सुद्धा त्या गोष्टी लक्षात ठेवता येऊ शकतील. कारण मेमरीचं एक वैशिष्ट्य होतं फोटोग्राफिक मेमरी, म्हणजे आपल्या नजरेची मेमरी आपण म्हणतो. तर त्यामुळे एखादा टॉपिक कसा मांडलेला आहे त्याच्यावरून सुद्धा तो लक्षात ठेवणं सोपं होऊ शकतं. आता तुम्ही अलीकडे बघितलं असेल ते माइंड मॅप्स हा प्रकारे खूप डेव्हलप झालेला आहे. तर माझं वैयक्तिक मत आहे की माइंड मॅप्स हे खरंच तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात की नाही याबद्दल नेहमी शंका आहे. कारण तुम्ही जर माणसाच्या किंवा कुणाच्याही वाचनाची व्यवस्था जर बघितली, पद्धत जर बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की आपण एक एक ओळ वाचतो, म्हणजे आडवं वाचतो आणि उभं वाचतो अशा पद्धतीने. त्यामुळे कुठलीही गोष्ट जेव्हा आडवं किंवा उभ्या पद्धतीने मांडली जाते तेव्हा ती वाचणाऱ्याला लक्षात येणं सुद्धा सोपं होतं आणि लक्षात ठेवणं सुद्धा सोपं होऊ शकतं. पण त्या माइंड मॅप्समध्ये एक गोष्ट इकडे लिहिली, एक गोष्ट इकडे लिहिली, एक गोष्ट इकडे लिहिली, कुठून सुरुवात करायची याचा काही थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे ते कितपत यशस्वी होत असेल एखाद्या गोष्टीचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्याबद्दल निश्चितच शंका आहे. किंवा असंही म्हणता येईल की तीच गोष्ट जर तुम्ही सरळ अशी मांडली तर जास्त सोयीस्कर होऊ शकेल वाचणाऱ्याच्या दृष्टिकोनातून. माइंड मॅप तयार करणाऱ्याला सगळं माहिती असतं की आपण ते का केलेलं आहे, कुठून सुरुवात केलेली आहे, पण वाचणाऱ्याला ते कितपत सोपं आहे याबद्दल शंका आहे असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे बऱ्याचशा या ठिकाणी दिलेल्या सगळ्या गोष्टी या मी जास्तीत जास्त टेबल्सच्या माध्यमातून, उभे टेबल्स आणि आडवे टेबल्सच्या माध्यमातून त्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा एक खास तुम्हाला वैशिष्ट्य मी इथे सांगू शकतो. त्याचप्रमाणे काही चॅप्टर्स आहेत की ज्या चॅप्टर्समध्ये असे भरपूर डायग्राम्सही तयार केलेले आहेत. उदाहरणार्थ संसद नावाचा चॅप्टर हा सगळ्यात मोठा चॅप्टर आहे आणि सगळ्यांना माहितीच आहे की संसदेचा अभ्यास झाला की बऱ्याच गोष्टींचा आपला अभ्यास पूर्ण झालेला असतो. एकदा राष्ट्रपती कळले की बऱ्याच गोष्टी कळतात आणि एकदा संसद कळली की बरीचशी घटना आणि बरीचशी सगळी व्यवस्था आपल्याला कळते असं दिसेल. त्यामुळे बऱ्याचशा संसद रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी सुद्धा या अशा पद्धतीने मांडण्यात आलेल्या आहेत की जेणेकरून तुम्हाला एकदा पुस्तकाचं वाचन झाल्यानंतर ह्या नोट्स तुम्हाला म्हणजे त्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी सोप्या होऊ शकतील. अजून खास उदाहरण सांगायचं म्हटलं तर समजा संसदेचे पीठासीन अधिकाऱ्यांमध्ये लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या पीठासीन अधिकाऱ्यांची माहिती 100% सेम आहे घटनेच्या दृष्टिकोनातून, म्हणजे कलमांच्या दृष्टिकोनातून. आधी राज्यसभेची दिली आहे, नंतर लोकसभेची दिली आहे. तर जसंच्या तसं पॅरलल तुम्हाला त्या ठिकाणी वाचता येऊ शकेल. जास्तीत जास्त डायग्राम तयार केलेले आहेत आणि डायग्राम्समुळे एक गोष्ट झालेली आहे की जी 4 पानांची माहिती असेल ती एकाच पानात कशी बसेल किंवा एक पूर्ण चॅप्टर 3-4 याच्यामध्ये कसा बसेल या दृष्टिकोनातून तो प्रयत्न केलेला आहे. अजून एक उदाहरण सांगायचं तर हे जे भारताचे महान्यायवादी आणि राज्याचे महाधिवक्ता यांचा एकच पानात दोघांची इन्फॉर्मेशन बसवलेली आहे. कुठलाच पॉईंट त्याच्यामध्ये राहिलेला नाही असं पण तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. तर सगळ्या संसदीय समित्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. या सगळ्या संसदीय समित्या यांची पण एक पूर्णपणे लिस्ट आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट तुम्हाला खास सांगता येईल बघा की तुम्ही पुस्तक वाचत असताना, घटनेचा अभ्यास करत असताना तो जो टॉपिक आहे संसदेच्या कामकाजाची साधने, प्रश्नकाळ काय असतो किंवा शून्यकाळ काय असतो, वेगवेगळ्या प्रकारचे कोणते प्रस्ताव मांडले जातात, त्या प्रस्ताव इतक्या प्रकारचे आहेत की त्यांच्यातले मायन्यूट डिटेल्स आपल्याला कळत नाही. तर ती सुद्धा सगळी माहिती बरोबर व्यवस्थितपणे चार्टच्या म्हणजे या टेबल्सच्या माध्यमातून दिलेली आहे. आणि एकदा इथून वाचन झालं, पुस्तकातून वाचन झाल्यानंतर हे जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला पाठ करणं सुद्धा एकदम सोपं होऊ शकेल.
किंवा त्यातही स्पेसिफिक सांगता येईल की प्रश्नांची संख्या एका दिवसाला किती असते, तर तो पण एक डायग्रामॅटिक पद्धतीने ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून सांगता येईल विधेयक पारित करण्याची पद्धत. एकदम सुटसुटीत पद्धतीने पहिल्या सभागृहात काय होतं, दुसऱ्या सभागृहात काय होतं, मतभेद दोन्ही सभागृहांमध्ये कुठल्या कारणामुळे होऊ शकतो, मतभेद झाला तर पुढे काय होणार, राष्ट्रपती काय काय करू शकतात, हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. ही गोष्ट तसं बघितलं तर केंद्र स्तरावर म्हणजे संसदेत विधेयक पारित करण्याची प्रोसेस थोडीशी सोपी आहे तुलनेने बघितली तर. तीच मात्र आपण जर राज्य विधानमंडळात विधेयक पारित करण्याची पद्धत बघितली तर ती अजून जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. कारण आपल्याला माहिती आहे की राज्यात म्हणजे राज्य स्तरावर संयुक्त बैठकीची तरतूद केलेली नाही, म्हणजे मतभेद होऊ शकत नाही. मग मतभेद जर झालाच तर तो कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा याची अजून जास्त डिटेल्स त्याच्यात दिलेले आहेत, तर ते पण संपूर्ण याच्यामध्ये देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. अजून खास सांगता येईल बघा की बऱ्याच जणांना केंद्र राज्य संबंध हा टॉपिक खूप अवघड वाटतो, कारण त्याच्यात फॅक्च्युअल डिटेल्स खूप जास्त आहेत. तर तो टॉपिक सुद्धा अशा रीतीने मांडलेला आहे की जेणेकरून तुम्हाला तो लक्षात ठेवणं आणि लक्षात येणं या दोन्ही गोष्टी सोप्या होऊ शकतील. आणीबाणीचा टॉपिक हा पण बऱ्याच जणांना अवघड असतो, तर तो पण दिलेला आहे. त्यानंतर लोकसेवा आयोगांबद्दलची इन्फॉर्मेशन सुद्धा त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्यामुळे सगळ्यात सोपं असं करून हे पुस्तक या नोट्सही तयार केलेलं आहे. त्यामुळे या पुस्तकाच्या या ठिकाणी जर तुम्ही बघितली गोष्ट तर थोडीशी मी एक गमतीने असं लिहिलेलं आहे की ही 2 पुस्तकं जर तुम्ही पूर्ण केली तर तुमचा पूर्ण विषय संपतो. आणि रचना करताना हे काही फक्त प्रिलिमच्या दृष्टिकोनातून रचना केलेली नाही. मग तुमचा राज्यसेवेची पूर्वपरीक्षा असो, आता राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा आपण जर विचार सोडून देऊ कारण ती वर्णनात्मक होणार आहे म्हणून, तर मग राज्यसेवेची पूर्वपरीक्षा, कंबाईनची पूर्व आणि मुख्य परीक्षा या तिन्ही परीक्षांची पूर्ण गरज यातून भागेल याची 100% खात्री मला आहे. फक्त तुम्हाला मायन्यूट रीडिंग करावं लागेल. एकदा वाचून 2दा व्यवस्थित रिव्हिजन तुमची जर झाली तर मला वाटतं तुम्हाला ह्या स्टेज पर्यंत पोहोचता येऊ शकेल की जर 15 प्रश्न पॉलिटीचे येणार असतील तर किमान 14 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता आले. पण त्यासाठी मग रिव्हिजन बरोबर मात्र PYQ सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस पण तुमची तेवढी झाली पाहिजे. त्यामुळे एक तुम्हाला हा अभ्यास अजून जास्त सोपा करण्याचा हा उद्देश याच्या मागे होता आणि निश्चितच तो सोपा होईल आणि लवकरात लवकर तुम्ही येऊन अजून मला याचा फीडबॅक सांगाल अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. सो आय एम वेटिंग फॉर यू अँड आय विश यू व्हेरी व्हेरी बेस्ट ऑफ लक फॉर दिस एक्झामिनेशन. अजून एक महत्वाचा एक पॉईंट अजून मला सांगायचा राहिला की यातलं जर तुम्हाला काहीही कळलं नाही, समजा एखादा टेबल निश्चित काय सांगतो हे जर कळलं नाही तर तुम्ही कधीही मला मेसेज पाठवा किंवा कुठल्या पद्धतीने कॉन्टॅक्ट करा. इथे पुण्यात राहणार असेल तर कधीही या मी तुम्हाला तात्काळ त्याच ठिकाणी संबंधित गोष्टीचा अभ्यास काय होतो. तर फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर समजा हे एक टेबल आहे. या टेबलमध्ये सभापती आणि उपसभापतींना म्हणजे राज्यसभेच्या सभापती आणि उपसभापतींना पदावून दूर करण्याबद्दलचा एक टेबल दिलेला आहे आणि इथे असं पहिल्या कॉलममध्ये असं काहीतरी क्रॉस केलेला आहे. मग ह्या क्रॉसचा नक्की अर्थ काय होतो हा जर तुम्हाला कळला नाही तर अशा प्रकारच्या गोष्टींसाठी निश्चित तुम्ही यू कॅन कम एनी टाइम. मी तुम्हाला इथे सांगू शकतो. तुम्ही बाहेर गावी असाल तर मला ते सांगा. मी कधी त्याचे छोटेसे अशा प्रकारचे व्हिडिओज तयार करून तुम्हाला त्याची पण इन्फॉर्मेशन सांगेल. इथे याचा उद्देश आहे की विधानसभेमध्ये म्हणजे आता विधानसभेच्या बाबतीत असेल तर विधानसभेत ही कोणतीही प्रोसिजर होत नाही हे सांगण्यासाठी हा क्रॉस केलेला आहे. म्हणजे ज्याचा अर्थ जर विधान परिषदेच्या सभापतींना पदावरून दूर करायचं असेल तर ती प्रोसेस फक्त विधान परिषदेत होईल. विधेयक जसं एका सभागृहातून दुसऱ्या सभागृहात जातं असा काही प्रकार या ठिकाणी होणार नाही. हे इंडिकेट करण्यासाठी अशा प्रकारची काही चिन्हे किंवा काही पॉइंट्स या ठिकाणी वापरलेले आहेत. सो इफ यू डोंट अंडरस्टँड एनिथिंग फ्रॉम दिस बुक यू कॅन एनी कॉन्टॅक्ट एनी टाइम कॉन्टॅक्ट मी इन व्हॉट एव्हर वे दॅट यू वॉन्ट. तुम्ही इथे प्रत्यक्ष येऊ शकता, मेसेज पाठवू शकता आणि डिमांड करू शकता. 100% तुमच्या सर्व डिमांड पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करीन. आणि याच्यात हे पण मी सुरुवातीला म्हटलं होतं की काही याच्यामध्ये जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची मिस्टेक आहे असं दिसलं, कारण खूप फॅक्च्युअल डिटेल्स असतात त्यामुळे कधी कधी एखाद दुसरी पॉईंट इकडे तिकडे होण्याची शक्यता असते, एखादा मिस्टेक होण्याची शक्यता असते. हजारो पॉइंट्स असल्यामुळे एखाद दुसरा जर कुठे मिस आउट झाला असेल किंवा जुनाच राहून गेलेला असेल तर निश्चितच तुम्ही तो कळवा. आणि शेवटी म्हटलं की हो यात काय आवडलं असेल तुम्हाला तर ते सुद्धा 100% कळवा. सो विश यू व्हेरी व्हेरी हॅपी रीडिंग अँड हॅपी स्टडी
अँड आय विश यू बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झामिनेशन. खूप खूप छान छान चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि ही परीक्षा पास होण्याचा प्रयत्न करा. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.